नमस्कार मित्रांनो, बऱ्याच पेशंट्सला किंवा रुग्णांना वाटत असते की माझा जो पीसीओडीचा हा जो आजार आहे तो आता मला आयुष्यभर असाच राहील किंवा याची जी लक्षणं आहेत जसं की इरेग्युलर मेन्सेस असेल किंवा त्यांना जो हेअरफॉल असेल किंवा आणि कुठल्याही पीसीओडीमुळे जी लक्षणं असतात ती मला अशीच आता कायमस्वरूपी राहतील आणि मला आयुष्यभर औषधं घ्यायला लागतील किंवा त्यांना ही सुद्धा भीती वाटत असते की माझा जो पीसीओडीचा आजार आहे त्याच्यामुळे मला इनफर्टिलिटीचा धोका मला उद्भवू शकतो का? तर खरंच पीसीओडी जर झाला तर नक्कीच हे तुम्हाला त्रास उद्भवू शकतात किंवा हा त्रास तुम्हाला होऊ शकतो. हेअरफॉल असेल, वजन वाढणं असेल किंवा इनफर्टिलिटी असेल. परंतु होमिओपॅथीमध्ये खरंच पीसीओडी हा जो आजार आहे तो नक्कीच पूर्णपणे बरा होतो का? असं बऱ्याच रुग्णांना वाटत असतं की होमिओपॅथी काय करू शकते की होमिओपॅथीने कसं आपल्याला त्या ठिकाणी उपचार चा फायदा होऊ शकतो. तर माझ्या एका पेशंट्सला आपण पाहू शकता की एक 6-7 महिन्याच्या कोर्सनंतर होमिओपॅथीच्या या उपचारानंतर तिच्या सोनोग्राफीमध्ये सिस्ट आले होते किंवा इरेग्युलर मेन्सेस असतील किंवा पीसीओडी असेल हा रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आलेला आहे हे आपण पाहू शकता. थँक्यू सो मच.